अमळनेर तालुका व परिसरातील तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या निम्नतापी पाडळसे प्रकल्पासाठी केंद्राचे दरवाजे खऱ्या अर्थाने खुले झाले असून केंद्र शासनाने दिनांक 12 मार्च रोजी केंद्रीय जल आयोगाची मान्यता दिल्याने धरणाचा केंद्र शासनाच्या PMKSY योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली। विशेष म्हणजे आयोगाने 2888 कोटींच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देताना त्यात 1500 कोटींच्या लिफ्ट इरिगेशन योजनेचा समावेश केला असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार असून सुमारे 25,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले। आता केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेनंतर पहिल्या टप्प्यासाठी इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स होऊन केंद्राच्या PIB बोर्डाकडे प्रस्ताव जाणार आहे। या प्रकल्पास मंत्री अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी 4890 कोटी एवढ्या किमतीस डिसेंबर 2023 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती। त्यानुसार प्रकल्पाचा टप्पा 1 साठी 3111 कोटी एवढ्या किमतीस राज्य शासनाकडून वित्तीय सहमती प्रदान करण्यात येऊन केंद्र शासनाच्या केंद्रीय जल आयोग CWC यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्या अनुषंगाने दिनांक 12 मार्च रोजी सदर प्रकल्पाच्या टप्पा 1 साठी 2888.48 कोटी या किमतीस केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली असून या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत PMKSY समावेश होण्याबाबतच्या पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस करण्यात आली आहे। अमळनेर तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी बांधव व जनतेसाठी खऱ्या अर्थाने ही गुड न्यूज असून सदर मान्यता 40 दिवसांपासून सतत पाठपुरावा करून मंत्री पाटील यांनी मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। अमळनेर तालुक्यातील मंगरुळ विकास सोसायटीच्या चेअरमन पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे विश्वास अभिमन पाटील विजयी झाले। परिवर्तन पॅनल तथा भाजपाचे भगवान पाटील, JP पाटील, राष्ट्रवादीचे दीपक बागुल, भाजपा तालुका सरचिटणीस राकेश पाटील, मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात चेअरमनपदी विश्वास पाटील विजयी झालेत। परिवर्तन पॅनलचे 7 सदस्य व विरोधी पॅनलचे 6 सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी 4 दिवस सहलीसाठी रवाना झाले होते। विश्वास पाटील यांची चेअरमनपदी निवड होऊ नये म्हणून विरोधकांनी अथक प्रयत्न केले, परंतु त्यांना परिवर्तन पॅनलने जोरदार धूळ चारली। संपूर्ण तालुक्याचे या निवडीकडे लक्ष लागले होते। निवडणुकीचे कामकाज सुनील माळी यांनी पाहिले। यावेळी सोसायटी सदस्य कैलास पाटील, रणछोड बागुल, विनोद पाटील, घोलपसर, इंदुबाई पाटील, सचिव निरंक पाटील, मनोहर पाटील, वाल्मिक पाटील, भिला पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते। रमजान निमित्त शहरातील मुस्लिम बहुल भागात साफसफाई, औषध फवारणी व बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे करण्यात आली आहे। मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना मंगळवार 12 मार्च पासून सुरू होतोय। या महिन्यात सकाळी सूर्योदयाच्या अगोदर व सूर्यास्तानंतर मस्जिदीत नमाज पठण करण्यासाठी मुले व वयोवृद्ध व्यक्ती मस्जिदीत जात असतात। मात्र शहरातील अनेक मुस्लिम बहुल भागातील पथदिवे बंद आहेत। तसेच रस्त्याच्या कडेला घाण पडलेली असते, यामुळे रोजेदारांना त्रास सहन करावा लागतो। निवेदनावर तालुका अध्यक्ष नवीद शेख, शाहरुख पठाण, नईम पठाण, तौसिफ शेख, आमिर खान, रिझवान पठाण यांची स्वाक्षरी आहे। शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पिशवीतून सुमारे 1.25 लाख रुपये 2 महिलांनी चोरून नेल्याची घटना घडली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या दोन्ही संशयित महिलांचे CCTV फुटेज समोर आले आहेत। तालुक्यातील कळंबे येथील बाबूलाल शंकरसिंग गिरासे 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत निवृत्ती वेतन काढण्यासाठी आले होते। त्यांनी त्यांच्या खात्यातून सुमारे 1,25,000 रुपये काढून ते सोबत आणलेल्या पिशवीत ठेवून पासबुक भरण्यासाठी रांगेत उभे राहिले। थोड्या वेळात पिशवी बघितली असता त्यात काढलेली रक्कम आढळून आली नाही। इतर ठिकाणी शोधाशोध केली असता पैसे आढळून न आल्याने याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांना सदर घटना सांगितली असता त्यांनी बँकेत बसवलेले CCTV कॅमेरे तपासले। त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या 2 महिला पिशवीतून पैसे चोरताना दिसून येत आहेत। याबाबत अमळनेर पोलिसात दोन्ही अनोळखी महिलांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक जयंत सपकाळे करीत आहेत।
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ढेकुसीम येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले। यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होते। ढेकुसीम येथे सभामंडप बांधणे, अभ्यासिका बांधणे, गाव अंतर्गत कॉन्क्रिटीकरण करणे, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आदी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। दरम्यान मंत्री अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की भविष्यात पांझरा नदीचे पाणी माळणमध्ये टाकायचा प्रयत्न आहे, तो प्रयोग यशस्वी झाल्यास ढेकुसीमसह या संपूर्ण परिसरातील गावांना पाणी योजनांची गरज राहणार नाही व पाणी टंचाई कधी भासणार नाही। उत्तर महाराष्ट्राची जीवनदायी ठरणारी नारपार योजना व नदीजोड प्रकल्पाकडे महायुतीच्या शासनाचे दुर्लक्ष झाले असून निम्न तापी प्रकल्पांतर्गत तापी नदीवरील महाकाय पाडळसे प्रकल्पाची वेळेवर सुप्रमा दिली असती तर केंद्राच्या योजनेत वेळेवर समाविष्ट झाला असता, असे खडे बोल पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी सुनावले आहेत। पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असताना लाखो लोकांना रोजगार मिळावा यासाठी शासन तेथे मेळावा घेते, मात्र उत्तर महाराष्ट्रात शासनाने रोजगार मेळावा का घेतला नाही याचे उत्तर सरकारने द्यावे। देवेंद्र फडणवीस 9 ऑगस्ट 2019 रोजी अमळनेरमध्ये आले असता त्यांनी वित्तीय संस्थेकडून पाडळसे धरणासाठी 1500 कोटी आणून व एकाच वेळेस देऊ अशी मोठी घोषणा केली होती। त्याला 5 वर्षे होऊन गेले, मात्र फडणवीसांना आपली घोषणा आठवली नाही का, असा सवाल चौधरी यांनी विचारला आहे। इंदौर येथील आपले वाचनालय व श्री सर्वोत्तम संस्था यांच्या वतीने अमळनेर येथील कवी रमेश पवार यांच्या गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ या काव्यसंग्रहास कविवर्य वसंत राशीनकर अखिल भारतीय काव्य पुरस्कार इंदौर 2023 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे। इंदौर येथे येत्या जून महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येईल। रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। सदर काव्यसंग्रह कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या MA मराठी प्रथम वर्ष अभ्यासक्रमात देखील समाविष्ट करण्यात आला आहे। रमेश पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। शिरूड नाका भागातील हनुमान नगरमध्ये सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली। यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ, डॉक्टर अनिल शिंदे, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, सौ स्वप्ना पाटील, महेंद्र बोरसे, समाधान धनगर उपस्थित होते। महाविकास आघाडीतर्फे शासनाच्या निष्क्रियतेविरोधात तहसील कार्यालयावर देता की जाता या मागणीनुसार धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। अमळनेर मतदारसंघात नामदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून 57 किलोमीटरच्या 2 मोठ्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून यात पारोळा अमळनेर ते जळोद आणि जानवे ते बहादरपूर ते पारोळा या रस्त्याचा समावेश आहे। जळोद ते अमळनेर पारोळा या रस्त्यासाठी 206 कोटी तर जानवे बहादरपूर पारोळा रस्त्यासाठी 106 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। सदरचे रस्ते नव्या धोरणानुसार ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरणचे होणार असल्याने अनेक वर्षांसाठी हे रस्ते वरदान ठरणार। सदर रस्त्यांची टेंडर प्रोसेस देखील झाली असून लोकसभा निवडणुकीनंतर या रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे। अमळनेर नगर परिषदेच्या भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। शहराध्यक्षपदी बिंदुकुमार सोनवणे तर उपाध्यक्षपदी गीताबाई खरारे यांची, तर शहर कार्याध्यक्षपदी नंदलाल तेजी यांची, तर शहर सचिवपदी रघुनाथ मोरे यांची निवड करण्यात आली। संघटनेच्या नवीन फलकाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले।